सुप्रभात मित्र हो. अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वाचनात आलेलं नर्मदा नदीचं मर्म जे आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी लिहिलंय, ज्यांनी आपल्या पुढे सांगितले त्यांना अगदी मनापासून सलाम. मंडळी, आपल्याकडे 18 पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही. नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा. नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माच्या वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता. भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात, फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागराला मिळते. इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पापमुक्ती आहे, पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने देखील पापमुक्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बाण भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात. नर्मदेला कितीही पूर आला तरी आत्तापर्यंत आपल्या किनाऱ्याबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही. आता पावे तो मर्यादेतच आहे. महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे. नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा, ज्याला नर्मद्या म्हटलं जातं, त्याची गणपती म्हणून पूजा करतात. नर्मदेच्या पात्रातील मोठमोठ्या दगडांपासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे. नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा, काटा, भाटा याची कमी नाही. त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही. नर्मदा जयंतीला म्हणजेच रथसप्तमीला सर्व महानद्या या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात. भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जलसमाधी घेतली आहे. भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी ट्रस्ट आजही हजारो वर्षापासून आजही घेतात. आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचे पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत. 3500 किलोमीटरची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात. मैया त्याची काळजी आईपेक्षाही जास्त घेते. फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृतकर संकल्प. पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा आणि म्हणावा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. लिहिणाऱ्याला मनापासून सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे सर.